उषाकाल हा या सिनेमामध्ये तुम्ही मध्यवर्ती भूमिका करताय, तर तो कशी वाटली तुम्हाला? काय नेमकी भूमिका यामध्ये? उषःकाल नावाप्रमाणे असं बघायला गेलं तर तसा सामाजिक विषय आहे असं वाटतं आणि तो तसाच आहे, पण तो थोडासा विनोदी अंगाने घेतला आहे. स्त्रियांच्या बाबतीत घडणारा हा उषःकाल आहे. अजूनही आपण जरी किती म्हटलं की स्त्रिया खूप एज्युकेटेड झाल्या आहेत, सगळा समाज खूप एज्युकेटेड आहे किंवा आता खूप फॉरवर्ड आहोत, आपण खूप प्रगत आहोत 21व्या शतकात, असं कितीही जरी म्हटलं तरी आज अनेक ठिकाणी महिलांच्यावरती अत्याचार, महिलांच्यावरती जाच हे अनेक ठिकाणी अजूनही आहेत. गावात, खेडोपाडी, शहरात प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्रमाण कमी जास्त असेल पण ते आहे. त्याच्या विरोधात स्त्रियांना अभिप्रेत असलेला नवरा किंवा स्त्रियांना अभिप्रेत असलेला आपला नवरा कसा आपल्याशी वागावा, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, हे काही मेसेज या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला. तुमची कोणती भूमिका आहे? उषःकालमध्ये मी उषा नाव करते, जिचा नवरा एक जे सयाजी शिंदे प्ले करतात कॅरेक्टर, अतिशय विक्षिप्त माणूस आहे. क्षणात प्रेमात क्षणात तो लाथाडेल असं एक विक्षिप्त व्यक्तिमत्व आणि त्याच्या चाचात कायम असलेली, कायम त्या भीतीत जगणारी, स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या मनात कोंडून ती जगते कायम, अशी एक स्त्री आहे. आणि ती एका ट्रान्समध्ये गेल्यानंतर तिला अभिप्रेत असलेला आपला नवरा कसा असावा अशी एक व्यक्तिरेखा आहे. त्याला दोन वेगवेगळ्या शेड्स आहेत. त्याला आधी भीतीयुक्त आणि नंतर तिच्यात आलेला तो धीटपणा आणि टिल मुख्यमंत्री होण्यापर्यंत तिचा तो ग्राफ आहे. तुम्हाला काय आव्हानात्मक आतापर्यंतचे तुम्ही इतके सिनेमामध्ये कामं केली, तर आता या सिनेमातून इतर यामध्ये काय म्हणजे कथानकात काय नेमकं पावलं तुम्हाला? हेच की हा टोटली वेगळा विषय आहे. आतापर्यंत मी आता जो माझा लास्ट रिलीज झाला तो 3 बायका फजिती आहे का, जो की तद्दन विनोदी, 3 बायकांमध्ये असलेला नवरा आणि त्याची कशी काय, तो तद्दन कॉमेडी होता. ह्याच्यात सगळ्या गोष्टी, त्याच्यात तुम्हाला विनोदही आहे, ह्याच्यात सत्य घटना ज्या आता स्त्रियांवरती होणारे अत्याचार याचंही समीक्षण केलेलं आहे आणि त्यातून बोध घेऊन स्त्रियांनी किंवा पुरुषांनी यातून काय बोध घ्यावा हा समाजाला एक छान मेसेज आहे की स्त्री पुरुष समानता नुसती पुस्तकात वाचून किंवा कागदावर लिहून किंवा अधिवेशनात आणि विधिमंडळात बोलून होत नाही, भाषणातनं नुसती आली म्हणजेच आली नाही, तर ती रुजवावी लागते घराघरातनं. हा एक छान मेसेज दिलेला आहे याच्यातून.